नमस्कार. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, स्वामींचं आजचं तत्त्वज्ञान तुमच्या घरामध्ये लागू होणार आहे. स्वामींचा दिव्य आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहे आणि हा संदेश ऐकल्यानंतर तुमच्या घरामध्ये सुख शांतता नांदेल. जीवनात येणाऱ्या अडचणींपासून तुमची सुटका होईल. आणि स्वामी भक्तांनो, हा संदेश घरातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी दिव्य वरदान ठरेल. स्वामी भक्तांनो, हा संदेश घरातल्या प्रत्येक व्यक्तीने ऐकावा असा सुंदर संदेश आहे. घर हे मंदिरासारखं पवित्र असतं, पण त्या मंदिरात शांतता टिकवायची असेल तर प्रत्येकाने थोडं थोडं समजून घ्यायला शिकणं आवश्यक असतं. आणि ही समजच स्वामी समर्थ महाराज रोज भक्ताला कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये येऊन शिकवत असतात. घरामध्ये सर्व लोक सारखं विचार करत नाहीत. प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीचं मत हे वेगळं असतं, पण समोरच्याचं मत ऐकून घेणं, त्याला महत्त्व देणं हेच घरगुती जीवनाचं पहिलं आणि सर्वात मोठं ज्ञान आहे. पती पत्नीमध्ये वाद होतात, मतभेद होतात, पण राग शांत झाल्यावर संवाद साधला तर नातं अधिक मजबूत होतं. आणि स्वामी समर्थ या संयमाला आशीर्वाद देतात आणि तुमचं घर सुख समृद्धीने भरून जातं. घरात कुणी थकलं असेल, चिडचिड करत असेल तर लगेच दोष देण्यापेक्षा त्यामागचं कारण समजून घेतलं तर अर्ध्यापेक्षा जास्त समस्या तिथेच संपते. आई वडिलांचा आदर म्हणजे फक्त शब्द नाहीत, तर त्यांच्या भावना समजून घेणं, त्यांच्या अनुभवातून शिकणं आणि वेळ आली तर त्यांच्या बाजूने उभं राहणं आहे. आपल्या मुलांना फक्त शिस्त लावणं पुरेसं नसतं, त्यांना समजून घेणं, त्यांच्याशी शांतपणे बोलणं आणि चूक झाली तर आधार देणं हेच घरातलं खरं संस्काराचं शिक्षण आहे. घरात पैशावरून ताण येऊ शकतो, अडचणी येऊ शकतात, पण एकमेकांना दोष देण्यापेक्षा एकत्र बसून उपाय शोधले तर संकटही कुटुंबाला जवळ आणतं. स्वामी समर्थ महाराज भक्ताला शिकवतात की घरात मोठं बोलणं नव्हे तर मोठ्या मनाने वागणं महत्त्वाचं असतं. घरगुती जीवनात सगळ्यात जास्त गरज असते ती म्हणजे संयमाची, कारण संयम ठेवला, शब्द जपले तर नाती वाचतात आणि मन शांत राहतं. घरात रोज काहीतरी परफेक्ट होईल असं नाही, पण थोडं समाधान, थोडी कृतज्ञता आणि थोडी श्रद्धा ठेवली तर घरातलं वातावरण आपोआप हलकं होतं. आणि ज्या घरामध्ये शांतता असते तिथे परमेश्वर नक्कीच प्रवेश करतात. कोणाचं मन दुखावलं असेल तर मी चुकलो एवढं बोलण्याची तयारी ठेवली तर घरातली कटुता लगेच कमी होते. आणि स्वामी समर्थ या नम्रतेला कृपा आशीर्वाद देतात. घरात प्रेम हे मोठ्या गोष्टींमध्ये नसतं, ते छोट्या कृतींमध्ये दिसतं. वेळ देण्यात, लक्ष देण्यात आणि एकमेकांची काळजी घेण्यात प्रेम दिसतं. घरात समस्या आल्या तरी त्या बाहेरच्या लोकांसमोर वाढवण्यापेक्षा घरातच शांतपणे सोडवल्या तर नात्यांमध्ये विश्वास टिकतो आणि घरातल्या प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये इतरांबद्दल आदर निर्माण होतो. स्वामी समर्थ भक्ताला घरासाठी हेच शिकवतात की आपण जिंकलो की हरलो यापेक्षा नातं टिकवलं का हे जास्त महत्त्वाचं आहे. दररोज घरातून बाहेर पडताना मनात थोडी शांतता ठेवली आणि परत येताना घरच्यांसाठी वेळ ठेवला तर घर खऱ्या अर्थाने आपलं वाटतं. स्वामी भक्तांनो, जीवनामध्ये एवढंच लक्षात ठेवा, घर सुखी असावं यासाठी सगळेजण परफेक्ट असण्याची गरज नाही. फक्त एकमेकांसाठी थोडं समजून घेणं, थोडं सोडून देणं आणि स्वामी समर्थांवर विश्वास ठेवणं पुरेसं असतं. या सर्व गोष्टी तुम्ही केल्या तर घरामध्ये सुख समाधान नक्कीच नांदेल. घरामध्ये येणाऱ्या प्रत्येक संकटाला सर्वजण मिळून सामोरं जातील आणि जे कोणीही करू शकलं नाही ते तुम्ही नक्कीच करून दाखवाल. स्वामी भक्तांनो, स्वामी महाराजांचं हे तत्त्वज्ञान जेव्हा तुम्ही तुमच्या घरामध्ये सोडता, घरामध्ये सांगता
त्यावेळेस तुमच्या घरामध्ये नक्कीच परमेश्वरांचं आगमन होईल. लक्ष्मी तुमच्या घरामध्ये नांदेल आणि येणाऱ्या प्रत्येक संकटापासून तुमचं आणि तुमच्या कुटुंबाचं रक्षण परमेश्वर स्वतः करतील. स्वामी भक्तांनो, ज्या गोष्टींसाठी तुम्ही खूप प्रयत्न करत आहात ती गोष्टसुद्धा तुम्हाला नक्कीच मिळेल. स्वामी भक्तांनो, स्वामी महाराज सदैव आपल्या अवतीभोवतीच असतात. आपली शुद्धता बघूनच आपल्याला ते आशीर्वाद देत असतात. घरामध्ये जर शांतता असेल, कटुता नसेल, घरामध्ये सर्व काही ठीक चालू असेल तर सर्व सकारात्मक गोष्टी तुमच्या बाजूने घडतील आणि तुमचा परिवार, तुमचा कुटुंब नक्कीच इतरांपेक्षा पुढे जाईल. स्वामी भक्तांनो, तुम्हाला याची जाणीव होईल की परमेश्वर आपल्या आजूबाजूलाच आहेत आणि कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये येऊन आपल्याला मार्ग दाखवत आहेत. हा मार्ग तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. स्वामी भक्तांनो, आजचा संदेश तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. धन्यवाद.